मित्रांनो, आता आहे मी कळंब लातूर रस्त्यावरती, तुम्ही बघू शकता, म्हणजे दाबा पाटी. तर आपल्याला आता जायचं आहे धनेगावच्या तळ्याचं पाणी किती आले बघायचं. जर ह्या रस्त्याला बघितलं तुम्ही, कळंब लातूर रस्त्याला, मी आता येताना कळंब बघितलं तर प्रत्येक वाडा भरलेला आहे, म्हणजे पाऊस चांगला पडला आहे, विहिरी चांगल्या भरल्यात. पण धनेगावचं तळ कसं आहे ते आपण बघू या व्हिडिओमध्ये. चला आपण धनेगाव तळ्याकडे जाऊ. आता आपण धनेगाव तळ्याला आलो आहोत, त्याच्यातून बघाल. आज तारीख आहे 13 जुलै 2024. जर तुम्हाला माहिती करायचं असेल तर पाणी साठवणे कोणत्या दिवसाचं आहे ते, तर 13 तारखेचं आहे जुलै महिन्यातला. बघा आता मी खाली जातो. सगळे वडे भरलेत, विहिरी भरल्यात, पाऊस चांगला झाला सगळीकडे, पण तळ्याला त्याचा काहीच फरक पडला नाही. याच्या अगोदरच्या आपण जर व्हिडिओमध्ये बघितलं असं उन्हाळ्यामध्ये काय केलं मे महिन्यामध्ये, तर एक ते 2 फूट फक्त पाणी वाढलं असेल, जास्त काही फरक पडला दिसत नाही. कारण तेव्हा पाणी पायऱ्या अशाच होत्या, पायऱ्याच्या खाली पाणी होतं. जर बघा त्याला परत साठा म्हणतात. हे पाणी तळ्यात नाही असा एक अंदाज झाला जातो, त्याला 0% पाणी म्हणतात. हे आपल्यासाठीच जास्त पाणी म्हणतात त्याला, म्हणजे एवढं पाणी आहे असं तसं, पण तळ्याच्या भाषेत म्हणायचं म्हणतात त्याला 0% पाणी म्हणतात, मृत साठा एक प्रकारे. कारण मृत साठा का म्हणतात ते मी पुढे सांगेलच, तिकडे जाईल मी मला प्रॅक्टिकली सांगायला. जर खालून तळ बघितलं तर हे असं दिसतंय, ते पलीकडचे दिसतंय चिमणीसारखं, ते कॅनल आहे, त्याच्यामधून खाली जे पाणी जात आहे ते कॅनल तिथून कंट्रोल होत आहे. आणि तसलंच पलीकडे एक दिसतंय त्या साईडला एक समोर, ते पण कॅनल आहे. आणि तिकडं हे जे मध्ये दिसतंय एक विहिरीसारखं, ते लातूरला पाणी जातं इथून. ते समोर बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये गटर पडत आहे, मोटर आहे ती आहे सगळं. जर आपण पुढे गेलो आता जास्त सुटली. ते बघा हे जे बोटी आहेत ना, ते मासेमारी करण्यात त्याच्यावर बसून मध्ये जाऊन जाळी हे टाकतात. ते जाळी टाकण्यासाठी या बोटीचा वापर होतो. तळ्यामध्ये कुणालाही मासे पकडण्याची परवानगी नाही. टेंडर
वर्षाला पैसे घेऊन मासे पकडतात. 1 वर्षासाठी असं इतर मासे पकडण्याची एक हे आहे, टेंडर प्रत्येक वर्षी निघतं. जे जिंकतं ते मासे पकडायचे किंवा त्याचीच जिम्मेदारी ती. मासे जास्त त्याचीच फायदा पुढे जाते. तर गेल्या वर्षी 3.5 लाख मासे होतं मला, तर 3.5 लाख रुपये भरायच्या. पण माझ्या माहितीनुसार त्यावेळेस मासे कमी होते. तर मासे पाऊस वाढला तसे मासे येतातच. आपण आता मांजर नदीचे जे मेन दरवाजे आहेत तिथं आलो आहोत. परत साठा का म्हणतात मी सांगतो का. गेल्या वेळेस आलतो आपण ते दरवाजे, त्या दरवाजाला त्यावेळेस कलर केलेला आहे, सगळा कलर करून टाकलाय, म्हणजे गंज हे धरून मग त्याच्यामुळं. ते जे दरवाजा दिसतं काळं आणि त्याच्या खाली जे तुम्हाला ती एक पट्टी दिसते बघा सिमेंटाची, त्याच्यामुळे ते परत साठा म्हणतात. त्याच्या ज्यावेळेस लेवलला पाणी येईल त्यावेळेस ते 1 टक्का 2 टक्का मग असं वरती जसं जाईल तसं ते पाणी 100% तळ भरलं म्हणतात. आता कारण तळ्यातलं ते दरवाजे सगळे ओपन पण केले तरी पाणी बाहेर जाणार नाही, कारण ते जे पट्टी आहे ते खालची जे कटडा बांधलेला आहे म्हणतात, त्या कटड्यामुळे पाणी पुढे जाणार नाही, त्याच्यामुळं मृत साठा म्हणतात. ज्यावेळेस दरवाजाला पाणी आढळ त्यावेळेस पाणी तळ्यात आहे असं समजलं जातं. हे सध्या तर मृत साठाच आहे. 13 जुलै आहे आज तारीख. 13 तारखेला पण बघा तुम्ही. पण पाणी तसं म्हणावं तर भरपूर आहे, कारण तसं म्हणा पाण्याचं जे डिस्चार्ज आहे ते पण खूप आहे तळ्याचा. इकडं लातूरला पण जाते. लातूरला तर 2 पाईपलाईन आहेत मोठ्या मोठ्या. त्यानंतर इकडं केज, अंबाजोगाई, कळम, मुरुड आणि जे छोट्या छोट्या गावाला तर ते जाणारच आहे. खाली कॅनडाला काही वर्षी पाणी सोडलं नाही, कारण पाणीच नव्हतं तळ्यामध्ये म्हणून ते पुढच्या वर्षी विचार करून पाणी सोडलं. सगळ्याच्या विहिरी भरल्या, वडे भरले, तळ्यामध्ये अजून पाणी काय वाढलं नाही. गेलं जर आपण बघाल मी दरवाजाच्या पलीकडे जाऊन तुम्हाला लागतो पलीकडूनही, कारण आलीकडूनच पाणी पलीकडे जाणार नाही, ते पलीकडचं काय त्यामध्ये मासे हे असते ते आपण जर मासेमारी चालू बघा सध्या. आणि तिथं मध्ये एक विहीर होती रांजणी गावासाठी, एक पाईपलाईन ह्या वर्षी मंजूर झाली. इथून पाईपलाईन गेलेली आहे, त्याच्यामुळे तिथे एक आता नवीन विहीर चालू आहे. रांजणी ग्रामपंचायतसाठी त्यांनी अर्ज केला होता, तर मजूर शासनाकडून एका गावासाठी पाईपलाईन. चला आपण वर जाऊ, मग आपण खाली उतर जाणार. त्या पायऱ्याने आलो खाली, पण आता आपण डायरेक्ट इथूनच वर जाऊ. ज्यावेळेस तळ भरल त्यावेळेस बघा इथं पाणी असतं. हे त्याची लेवल, हे त्याची लेवल आहे. याच्यावर जसंही जातं तसं ते दरवाजाच्या वरून ॲटोमॅटिक पाणी निघून जातं. दरवाजा उघडायची पण गरज नाही, पण दरवाजा बाहेर उघडले तर पूर्ण डोक्यामुळं ते दरवाजे ओपन करतात. दरवाजे नाही ओपन केले ते मी परत खाली जाऊन तुम्हाला दाखवतो. ते बघा दरवाजाच्या वरून जे तो गॅप असतो त्या गॅपमधून पाणी ऑटोमॅटिक निघून जाते. जरी काय फॉल्ट झाला काय वगैरे झालं तर दरवाज्यामध्ये वर घेण्याची जी हायड्रोलिक सिस्टीम असते त्यामध्ये जर काही फॉल्ट झाला तरी तळ्याला काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून ते प्लॅन बी साठी ठेवतात असं समजलं जाते त्याला. जरी दरवाजा ओपन झाला नाही तरी वरून पाणी निघून जावं ऑटोमॅटिक जसं तसं. बघा इथपर्यंत 100% तळ भरला इतकं भरतंय. सध्या पण तळ्यात चांगलं पाणी आहे.
एक वर्ष जर नाही अजून पाऊस पडला यावर्षी जास्त, कारण सगळ्याची विहिरी भरतात म्हणल्यावर रब्बी तर सगळ्याच्या आरामात निघाल. जर जास्त पाणी नाही पाऊस पडला आता इथून जायला ते का नाही पलीकडं. ओय पोली पण लावलं होतं बाहेर कोणती. हे आपण ह्या साईडला आलोत. खाली उतरायचं अवघड आहे बाबा. स्लो 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 स्लो. ओय ओय हे बघा, हे तळ्याच्या अलीकडची बाजू, तळ्याच्या पलीकडून गेलतो मग. हे दरवाजाच्या अलीकडची बाजू आणि हे खाली साचलेलं पाणी. दरवाजे उघडले तर पहिले तिकडचे दरवाजे उघडले जातात आणि त्यानंतर शिकडचे, कारण ते डायरेक्ट नदीचं ते फ्रंट आहे आणि हे बॅक आहे म्हणायचं. पहिल्यांदा ते दरवाजे उघडले जातात आणि त्यानंतर हे. जर वरती जाऊन बघायचं म्हटलं दरवाजावर, हे बघा, हे काळा कलर लावला त्यांनी. हे सगळीकडे कलर दिला त्यांनी. हे बघा, हे दरवाजा असा आहे. जर हे एखाद्या वेळेस जर फेल झालं तर ते जे वरून आहे ते उघडं असते सगळं, त्याच्यावरून पाणी पडावं म्हणून ते केलेलं आहे. तसं जर तुम्ही बघा, हे अंगेल केवढं आहे ते पाणी साठवण्यासाठी फक्त. एवढं अँगल हे तेवढं पाण्याचं लोड करतं. हे बघा, हे सगळं ते सिस्टीम आहे. हे पाणी अडवून धरतंय. हे जे बोल्ट आहेत हे ज्यावेळेस कॉन्क्रीट करत होते त्यावेळेस त्याच्यातूनच हे आणलेले आहेत, त्याच्यामुळे ते तेवढं लोड घेऊ शकतं. हे बघा, सध्या मेंटेनन्स चालू आहे. इथून असं जाऊन ते कलर हे वगैरे काय असेल ते त्यासाठी हे केलेलं आहे. तिथून जर खाली जर उतरायचं असेल तर त्या पट्टी बसून तसंच खाली उतरतात आणि जे काय काम आहे तिथं करणार. ज्यावेळेस जास्त पाऊस येईल आणि हे सगळे दरवाजे उघडले जातील त्यावेळेस मी इथे येऊन दाखविलंच कसं सीन आहे ते. यावेळेस मी ड्रोन आणला नाही, पण पुढल्या वेळेस आणताना मी येताना ड्रोन घेऊन येईल आणि ड्रोन शॉट पण याच्यामध्ये ॲड करेल. ज्यावेळेस जास्त पाऊस पडतो आणि सगळा पूर येते नदीला त्यावेळेस इथं बघण्यासारखं असतं. इथं थांबायलासुद्धा भीती वाटते. म्हणजे इथं सगळं पाणी ह्याच्यावर येत नाही, पण जे पाण्याच्या प्रेशरनं जे त्याची वाफ तयार होते ते सगळं इथं माणसाला ओलं करून टाकते. त्यावेळेस बघण्यासारखं सीन असेल, त्यावेळेस येऊ आपण खरंच. हे पाणी काही जास्त खोल नाही, गुडघ्यात कमरेत का असेल. फक्त हे सिमेंटाचं पूर्ण केलेलं आहे, असं एक स्लूप दिलेलं आहे. म्हणजे हे जे पाणी आहे, पाणी असं डायरेक्ट जर पडलं तर जमीन असं खचू नये म्हणून ते खाली सिमेंटाचं केलेलं आहे. त्याच्यावर पाणी असं हे होऊन असं पडतं, म्हणजे हे असं जाणार पाणी, हे असं वर जाणार, त्याच्यावरून ते पडून पुन्हा पाणी हे निघून जाणार. पण पहिल्यांदा तर ते तिकडचंच मेन आहे,
इकडचं काय तेवढं हे नाही. जर आपण एका वेळेस तिकडे जाऊन येऊ, बघू कसं आहे मेन दरवाजाकडे आपण जाऊन येऊ. हे तर जेव्हा जास्त पाणी येईल त्यावेळेस ह्याचा उपयोग होतो, तेव्हा ह्याचा उपयोग केला जातो. आपण तिकडे जाऊन येऊ. आपण जे मेन दरवाजे आहेत ना पलीकडचे, तिकडे निघालो होतो. तिथून जायला जरा लांब होतं, त्याच्यामुळे आपण गाडी घेऊनच तिकडे जाऊ आणि त्यानंतर बाहेर. तसा असतो. गेल्या वर्षी पाऊस तसा पडला नाही, पण त्याच्या गेल्या वर्षी म्हणजे 2022ला ज्यावेळेस पाऊस झाला होता त्यावेळेस सगळे दरवाजे ओपन केले होते आणि त्यावेळेस बघण्यासारखं होतं. हे जर तुम्ही बघाल तर काही दरवाजे तेव्हा खालून उघडे आहेत आणि काही बंद आहेत, कारण पाणीच नाही पलीकडे. तर दरवाजे बंद ठेवायचं काहीच राहत नाही, फक्त ते मेंटेनन्स करण्यासाठी, ते दरवाजे खाली कलर हे मारण्यासाठी किंवा ते जे वार्निश लावित असेल जे कलर आहे ते गंजू नये म्हणून, त्यासाठी ते दरवाजे बंद आहेत. काही बंद आहेत, काही चालू आहेत, कारण पाणीच नाही तर बंद करायचं काहीच येत नाही. पण ज्यावेळेस निसर्गाची आपण जास्त हे करू नये. गेल्या वेळेस 2022ला फक्त 3 दिवसामध्येच तळ 0पासून 100पर्यंत भरलं होतं. सगळा नदीला पूर होता, कारण पाऊस तसा पडतो. 2-3 दिवस जर चांगला लगातार पाऊस पडला चांगला जोरदार तर तळ लगेच भरत आहे. आता आपण इकडं आलो. हे आता आपण मेन नदीत उतरलोत म्हणायचं, मांजरा नदीत. हे मेन नदी. ज्यावेळेस तळ फुल भरतं त्यावेळेस हे दरवाजे ओपन करीत नाहीत, तर इकडचे दरवाजे, किंवा एखाद्या वेळेस जर उन्हाळ्यामध्ये खालच्या शेतकऱ्याला जर पाणी पाहिजे असेल तर खाली बंधारे बनवलेत. एक बंधारा 25 लाखाला भरून देतात तळ्यावाले. तर शेतकऱ्यांनी सगळ्यांनी पैसे जमा करायचे. 10-10 हजार जर 250 जणांनी जमा केले तर 25 लाख होतात आणि ते परवडतं ऊस ज्याचं असतं त्यासाठी. तर इथून पाणी ह्याच्यातूनच पाणी सोडतात, त्यावेळेसच ते खाली जातं आणि ते भरतं आहे. इकडचे फक्त ज्यावेळेस जास्त पाऊस पडेल त्यावेळेस इकडचं भरलं जाते. बघा हे दरवाजे, हे सुद्धा बघा खालून ओपन आहेत अर्धे, कारण पाणीच नाही तळ्यामध्ये तर काय करतील. आणि इकडं जरा जास्त पाणी राहते, कारण तिथून एक ठिकाणी लिकेज आहे थोडं. 2 नंबरचं जर बघाल तुम्ही तर त्या खालून पाणी येत आहे. की लिकेज नाही ते, त्याच्यामधून एक बघा ती एक नालीसारखं केलं आहे, तर थोडं ते पाणी जाऊ देत वाटतं. त्यासाठी आपण वर जाऊन त्यांना विचारू की ते तसं का केलं आहे किंवा का हे केलं आहे. ते कळच्याला जर बघा तर तशी कुठं नाली दिसत नाही, त्याच फक्त एक खलास केले आणि त्याचंच पाणी ते सोडित राहतात. ते का सोडत असतात, कारण जर आपण बघितलं तर हे खालचा जे पॅचेस होता ते उन्हानं कडक होऊन त्याच्यामध्ये चिरा जाऊ नयेत, कारण पाण्याचा जो प्रेशर असतो तर असा खाली येऊन ते जे खालची पट्टी आहे त्या खालच्या पट्टी जर चिरा झाल्या तर ते लवकर खराब होईल. त्याच्यामुळे थोडं पाणी सोडून हे जे खाली जे सिमेंटाचं केलेलं असते किंवा हे जे हा जो बांधलेला आहे ह्याचा जे सिमेंटाचा बेस आहे तो बेस पक्का राहावा, त्याच्यामुळे ते हे करीत असतात. हे सगळं जर तुम्ही बघाल तर हे सगळं सिमेंटच आहे, सगळं सिमेंटच आहे. हे फक्त ह्याच्यावर तडे जाऊ नयेत म्हणून हे करीत असतात, पाणी सोडित असेल ते थोडं, त्याच्यामुळेच ते त्याच्याच बनवलं आहे. हे बघा तिकडं मासेमारी करीत आहे. तळ्याच्या वर मासे पकडायला परमिशन नाही, पण तळ्याच्या खाली काय हे होत नाही, कोणी काय करीत नाही. तळ्याच्या वर फक्त मासे पकडू देत नाही. ज्याने ते तळ घेतलं आहे त्यासाठी ते राखीव ठेवलं जाते 1 वर्ष. ज्यावेळेस पाऊस पडेल अजून जास्त
किंवा तुमच्याकडे जर पाऊस पडला आणि तळ्याचं पाणी बघायचं असलं तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. त्यावेळेस आपण जर पाऊस चांगला पडला तर आपण परत येऊन लेवल एक वेळेस बघू आणि पुढच्या वेळेस येताना आपण ड्रोन घेऊन येऊ. त्यामुळं खाली वर करण्याची गरज पडत नाही कारण ड्रोन सगळे शॉट व्यवस्थित येतात. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.